उस दिन पूछा था ना, दुनिया में मैं किससे ज्यादा चाहता हूं, साथ कोई नहीं था, तू था मेरे पास। इस दुनिया में मेरे लिए सबसे कीमती तू है। गुजरे वो जिंदगी क्या है। तूने उस दिन पूछा था ना, दुनिया में मैं किससे ज्यादा चाहता हूं, कोई नहीं था, तू था मेरे पास। इस दुनिया में मेरे लिए सबसे कीमती गुजरे वो जिंदगी क्या है। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे बर्थडे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवर आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशनमध्ये। अलर्ट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे व्हाईट PNG आहेत, रेक्टँगल आहेत किंवा लेअर एक्स आहेत, इथंच तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खाली स्टार्टिंगला येऊन खाली प्लस नाव क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे। तर मीडियामध्ये आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येईल। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इथं इमेज ॲड करून घ्यायचा आहे। ज्या व्यक्तीचा तुम्ही इथं बर्थडे स्पेशल रील क्रिएट करताय त्या व्यक्तीचा इथं तुम्ही बर्थडे स्पेशल जो तुमचा इमेज आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इमेज आहे ते अशा प्रकारे सेट करायचे आहे। इमेज सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 20.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट म्हणजेच 16.4 हा आपल्याला बीट आहे तो सिलेक्ट करून इमेज लेअरच्या खाली बरोबरच या बीटमार्कचे 2 भागात कट करायचा ऑप्शन दिसतोय, त्याचबरोबर इथं आपल्याला क्लिक करून 2 भागात कट करून घ्यायचा आहे। तर प्रॉपर इमेज बघू शकताय 2 भागात कट केलेले आहेत। कट केल्यानंतर हा जो लॉंग भाग आहे म्हणजे जो आपला जो पहिला भाग आहे तो आपल्याला काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे, ज्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्या शेकी प्रीसेट ओपन करून इथं तुम्ही 3 इफेक्ट बघू शकता। तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला फक्त पेस्ट करायचे आहे। पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। इमेज सेट केल्यानंतर आणि त्याला इफेक्ट दिल्यानंतर पहिलं ॲनिमेशन आपलं ते क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला ह्या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून इथून आपल्याला हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की जो पहिला बीटमार्क म्हणजेच इमेज लेअर आहे तो 16.4 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचा आहे आणि एक इमेजमध्ये सोडून 18.4ला एकदा पेस्ट करायचे आहे। अशा प्रकारे 2 इमेज लेअरला पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि लास्ट इफेक्ट आहे म्हणजेच थर्ड इफेक्ट तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की सेकंड नंबर म्हणजे 17.13ला हा जो थर्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि लास्ट 19.23ला। आता इफेक्ट प्रॉपर सेट झाल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे 16.4 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपला जो हॅपी बर्थडे स्पेशल PNG आहे तो ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर तोच PNG स्क्रोल करत अशा प्रकारे वरती सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।